नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नव्या एका ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा आहे की आज आहे आयुर्वेद डेचा लास्टचा दिवस आणि त्यानिमित्त कॉलेजमध्ये ठेवलं आहे भव्य असं एक्झिबिशन. आणि त्यासाठी आम्ही सर्व भावी वैद्यांनी बनवले आहेत एकदम खतरनाक खतरनाक प्रोडक्ट. तर ते प्रोडक्ट किती खतरनाक आहेत ते आपण कॉलेजमध्ये जाऊन बघू. चला. हां, अजून एक शेवटची गोष्ट, ती त्यांच्या प्रोडक्टची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. कोणाला ऑर्डर वगैरे काय करायचं असेल करू शकता. आता सांगा. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव अभिजित घाडगे आहे. आम्ही आयडियल कॉलेजमध्ये यावेळेस आयुर्वेदिक स्टॉल एक्सपोमध्ये आम्ही सहभागी झालो आहोत. आमच्या ब्रँडचं नाव डॉक्टर केशा आहे. आमच्या डॉक्टर केशामध्ये आम्ही सध्या तरी 3 प्रोडक्टची कॅटेगरी ठेवलेली आहे. एक आहे केशे ऑइल आहे आणि शिकेका एक्स्ट्रॅक्ट आहे आणि डॉक्टर केशाचा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे आणि हे आल्मंडवाला शॅम्पू आहे जे तुमच्या केसांना नरिश वगैरे करण्यासाठी युजफुल होतो आणि तुमच्या केसांना असे म्हणजे कॉन्स्टंट ग्रोथ आणि नरिश करण्यासाठी आल्मंडसाठी तुम्ही घेऊ शकता. जर तुमच्या डोक्यात आता हे म्हणजे सीझन वाईज बघायला गेलं, विंटर सीझन मध्ये वगैरे डॅन्ड्रफ वगैरे वाढत असतो, त्यासाठी केसांचं ग्रोथ कमी होते, परत केस गळायला चालू होतात. त्यामुळे तुम्ही अँटी डॅन्ड्रफवाला शॅम्पू युज करू शकता. आणि दुसरं म्हणजे तुमच्या केसांची ग्रेइंग कमी करण्यासाठी, लाईक केसांमध्ये नरिशमेंट होत नसेल आणि कुठेतरी अवरोध झाला असेल, केसांची ग्रेइंग व्हायला चालू होते, तर ग्रेइंग कमी करण्यासाठी शिकेकाई एक्स्ट्रॅक्ट शॅम्पू तुम्ही युज करू शकता. आणि केसांचं तुम्ही नॉर्मल ग्रोथ आणि केस तुटू नये यासाठी, नरिश करण्यासाठी, केसाची स्ट्रेन वाढवण्यासाठी तुम्ही डॉक्टर केशाचं केशचे हेअर ऑइल युज करू शकता. आणि हे आमचं आहे अभ्यंग ऑइल स्किनसाठी, स्निग्ध जर वृक्ष स्किन असेल तर स्निग्ध करण्यासाठी किंवा ड्रायनेस कमी करण्यासाठी स्किनची वगैरे तुम्ही अभ्यंग ऑइल रोज मसाज करून युज करू शकता. तर आमचा इंस्टा पेज पण आहे, त्याच्यावर तुम्ही पण फॉलो करू शकता, सबस्क्राईब करू शकता. तो आज हम आपको दिखाने वाले हैं शतदौत घृतम. शतदौत घृतम मतलब घी को 100 टाइम्स वॉश करते हैं. अब इसका प्रोसीजर बड़ा सिंपल है पर बहुत ही टाइम लेता है और इसमें मेहनत ज्यादा है. अब मैं आपको इसका प्रोसीजर बताता हूँ सिंपल वे. आपको घी लेना है, घी वो भी A2 काऊ घी. A2 काऊ घी लेना है आपको एक तांबे के बर्तन में. तांबे के बर्तन में उसे लेना है. उसमें आप हल्का सा पानी ऐड कीजिए और तांबे के लोटे से उसे 100 टाइम्स रोटेट कीजिए. 100 टाइम्स रोटेट करने से धीरे 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 आपको एक अलग सा टेक्सचर मिलेगा. जो घी का येलोनेस है वो भी कम होके व्हाइट कलर में वो चेंज हो जाता है. इसके बाद आपको वो पानी निकालना है. फिर वापस सेम प्रोसीजर 100 टाइम्स रिपीट करनी है. यानी 100 टाइम्स घी का वॉश हो जाएगा, जिससे घी का स्मेल निकलेगा, उसका टेक्सचर चेंज हो जाएगा. आपको सेम मॉइस्चराइजर आप मार्केट से खरीदते हैं सेम फील आएगी. बट ये बेस्ट है. कैसे? ना तो इसमें इसेंशियल ऑयल है, ना तो इसमें कोई केमिकल्स है, प्रिजर्वेटिव है, कुछ नहीं. सिर्फ घी और पानी का वॉश. अब आपको इसके फायदे बता दो. तो अभी आप विंटर में मॉइस्चराइजर यूज करते हैं तो क्रैक फीट के लिए, क्रैक लिप्स के लिए, आपकी स्किन ड्राई होगी उसके लिए, उसकी जगह आप ये बेस्ट है. आपको चरक संहिता के अध्याय में भी मिलेगा जानने के लिए कि सर्पी यानी घी ये सबसे सर्वश्रेष्ठ है. ना इसका साइड इफेक्ट होता है, ना इसका कोई रिएक्शन है. सबसे बेस्ट चीज है ये. तर आता नॅशनल आयुर्वेद वीक चालू आहे. तर आम्ही रसशास्त्री डिपार्टमेंटच्या अंदर आम्ही उठण बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही इन्ग्रेडियंट पण इकडे बघू शकता. त्याच्यामध्ये आम्ही हरिद्रा, मुलतानी माती, चंदन, नागरमोथा हे सगळ्याची आम्ही 10 द्रव्य आम्ही यूज केलेले आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतं की तुम्ही बाजारामधनं घेता तर त्याच्यामुळे थोडी भेसळ वेगळी असते, मिलावट वेगळी असते. तर हे ऑथेंटिक आहे आणि आम्ही तुम्ही आमच्यावर ट्रस्ट करू शकता, बिकॉज आम्ही आयुर्वेद स्टुडंट्स आहोत. आम्ही टीचर्सच्या गायडन्सच्या अंडर हे सगळं बनवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आपल्याला कसं करू शकता की हे थोडं मात्रेमध्ये घ्यायचं, स्किनवरती नाहीतर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकता, थोडं रफ करायचं आणि मग नंतर ते सुकून द्यायचं 5-10 मिनिटासाठी आणि मग नंतर पाण्याने ते वॉश करायचं. आणि तुम्ही हे डेली पण यूज करू शकता. आणि याचे उपयोग पण काय आहे की तुम्ही तुमची टॅनिंग कमी होणार, स्किन स्मूथ होणार तुमची, ते एक्सफोलिएट करतं आणि त्याच्यामध्ये ग्लो पण येणार माझा. बस आम्ही आयुर्वेदा डेच्या अनुषंगाने रसशास्त्र या सब्जेक्ट मधून लेप या उपकल्पने थ्रू लिप बाम बनवला आहे. एक सॅफ्रन लिप बाम आणि बीटरूटचा लिप बाम. सॅफ्रन मध्ये केसर टाकून त्याचा जो टिंट आलाय तो नॅचरल आणि बीटरूट मध्ये बीटरूट पावडर टाकलाय, त्याच्याने त्याला एक नॅचरल कलर आलाय.
हा आमचा दुसरा प्रोडक्ट आहे वर्ण्या लेप. यात चरकानुसार वर्ण्या महागाशा जितके पण दिले आहेत त्यांची पर्टिक्युलर स्टडी करून आम्ही 3 प्रकारचे लेप बनवले. तर पहिला वाला आहे फॉर ड्राय स्किन, तो प्रीमॅच्युअर एजिंग टॅकल करतो आणि स्किन मॉइश्चराईज करतो. दुसरा वाला आहे फॉर पित्त प्रकृतीची जी स्किन असते, पिंपल, ऍक्ने प्रॉन स्किन, ज्यांना इन्फ्लामेशन असतं, ब्लेमिशेस असतं, हा जो लेप आहे तो तुमची स्किन कूल डाऊन करतो आणि ब्लेमिशेस, इन्फ्लामेशन आणि पिंपल आणि ऍक्ने रिड्यूस करतो. तो ये केश तेल है, आंवला हेयर ऑयल, जो बाल में लगाने के लिए काम आएगा और ऑब्वियसली ये हेयर स्ट्रेंथनिंग और हेयर ग्रोथ के लिए काम आता है. इसके अंदर जो द्रव्य है, जो मिश्रण है, वो आंवला मेन इंग्रेडिएंट है. नीम, हिबिस्कस और भृंगराज भी है इसके अंदर. फिर कोकोनट ऑयल बेस लिया गया है एज एन ऑयल, और सेसमे ऑयल भी लिया गया है. कोकोनट ऑयल जो है वो 75% है और सेसमे ऑयल जो तिल का तेल है वो 25% है. कोकोनट ऑयल की वजह से एक शीत गुण, सूदिंग इफेक्ट या कंडीशनिंग आता है. सेसमे ऑयल की वजह से तीक्ष्ण गुण है उसके अंदर, वो अंदर जाके सारे जो द्रव्य जो मैंने डाले हैं, आंवला, ही, नीम, हिबिस्कस, इसके गुण आपके पूरे स्कैल्प में फैला पाएगा. उसके बाद इसके अंदर जो इफेक्ट्स है, ग्रोथ और स्ट्रेंथनिंग का इफेक्ट सबसे ज्यादा है. एंटी बैक्टीरियल भी है इसके अंदर क्योंकि नीम है ये, तो इसके अंदर बैक्टीरिया भी नहीं लगेगा, इसका शेल्फ लाइफ बढ़ा देता है. बस इतना ही है. एक 100 ml का बॉटल जो है 130 रुपीज. वैदिक वाईब्स हे आम्ही प्रोडक्ट बनवलंय. आपल्या आयुर्वेदामध्ये एक टॉपिक आहे धूपन. हे आपण विसरत चाललोय. एन्शियंट टाइम पासून आपल्या इथं धूपन हे करतात आणि घरात धूप करून अँटीबॅक्टेरियल किंवा आपल्या हेल्थसाठी, स्वतःच्या हेल्थसाठी पण हे वापरतात. आपण आपली मम्मी काढा बनवतात, ती त्या जे पण इन्ग्रेडियंट्स वापरतात ते सगळं ह्यात, ते लवंग, दालचीन, सिनेमन, तेजपत्ता, ते सगळं ऑलमोस्ट सगळं ह्यात. त्यात रोज वॉटर, घी आणि हे जो गन, जे झाडापासून गन भेटतं ते वापरलं. सो आपण हे मंदिरात लावू शकतो, इव्हन घरात लावू शकतो. संध्याकाळी आपण थकून आलो, ते लावलं आपल्याला प्रसन्न फील होईल. हिलिंग प्रोसेससाठी काम येईल, योग वगैरे त्यासाठी कामात येईल. आणि वरतून जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा स्पेशल लावतो, कारण पॉझिटिव्ह वाईब येते आणि ती आपली बॉडीमध्ये ऑब्व्हियसली बॉडी फ्रिक्वेन्सीमध्ये काम करते. सो ऑब्व्हियसली जर पॉझिटिव्ह असेल तर बॉडी पॉझिटिव्हली फ्रिक्वेन्सीने काम हे. आणि आपल्याला चरक संहितामध्ये याचा रेफरन्स आहे, अष्टांग हृदयामध्ये यांचा रेफरन्स आहे. तर खूप काळापासून आलेली ही प्रोसेस आहे. आपण जर विसरत चालतो तर आम्ही काहीतरी नव्याने थोडं मॉडर्न टच देऊ, काहीतरी नवीन काय करण्याचा प्रयत्न करू.